जोपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत आणि व्हिडिओमध्ये जे दाखवलेले कागदपत्र तुमचे पाठवत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कॉल केला जाणार नाही. शिवाय तुम्हाला कागदपत्र दिले जाणार नाहीत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय आहे, तुम्हाला कागदपत्र आहे ते आपण घरी बसून देतोय. ज्याच्यामध्ये प्रतिज्ञापत्र, ॲफिडेव्हिट असू द्या किंवा कोणताही फॉर्म असू द्या, सर्व प्रकारचे आपण, तुम्ही काय करायचं, मला मेसेज करायचे कुठले कुठले काय काय भेटतं ते तुम्हाला देईल. याच्यामध्ये तुमच्या व्यवसायासाठी जीएसटी असेल तरी पण याच्यामध्ये क्लिअर लिहिले कोणते डॉक्युमेंट काय लागतात ते. याच्यातले एक दोन जरी डॉक्युमेंट असतील तरी काय करायचे आहेत, कॉल करायचा आहे. नक्की मला फोटो पाठवायचा आहे याच्यामध्ये, तुम्हाला कुठले डॉक्युमेंट पाहिजे, त्याशिवाय कॉल करणार नाही. तुम्ही ज्या डॉक्युमेंटचा फोटो पाठवणार त्या संदर्भातलं तुम्हाला काय येईल, रेफरन्स डॉक्युमेंट भेटेल. जर तुम्हाला शॉप ऍक्ट पाहिजे असेल, ऑलरेडी इथं दिलेलं आहे. नॉन क्रिमिनल पाहिजे असेल, ऑलरेडी तुम्हाला इथे डॉक्युमेंट काय पाहिजे ते दिलेले आहेत. EWS पाहिजे, ऑलरेडी दिलेलं आहे. रेशन कार्ड वरती पाहिजे, ऑलरेडी दिलेलं आहे. जीएसटी पाहिजे, प्रत्येक ठिकाणी इथं खाली दिलेलं आहे. गॅजेट मध्ये पण सेम दिलेलं आहे. ऑनलाईन PF काढायचं असेल, हे मला डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचेच द्यायचे आहेत. नॉन क्रिमिनल असेल द्यायचे. तुम्ही काय करायचे, डॉक्युमेंट मला पाठवायचे व्हॉट्सअपला. व्हॉट्सअपला पाठवल्यानंतर मी तुम्हाला चेक करेल. चेक केल्यानंतरच होत असेल तर काय करेल, पैसे घेईल. नाही होत तर पैसे घेणार नाही. येते लक्षात? हे तुम्ही प्रॉपर पद्धतीने काय करायचंय बघायचंय. आता तुम्हाला ई करार पाहिजे असेल, डोमेसेल पाहिजे असेल, पासपोर्ट पाहिजे असेल, रेंटल ॲग्रीमेंट पाहिजे असेल, त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर उद्यम आधार पाहिजे असेल, फसाई पाहिजे असेल. कोणताही व्यवसाय जेव्हा सुरुवात होतो त्यावेळेला दोन डॉक्युमेंट, उद्यम आधार आणि शॉप ऍक्ट. उद्यम आधार आणि शॉप ऍक्टने तुम्हाला करंट अकाउंट भेटतं. पुढशी संदर्भात असेल ते फूड, जीएसटी खरेदी विक्रीसाठी, बांधकाम कामगार योजना असो, प्रत्येक ठिकाणी इथं लिहिलेलं आहे तुम्हाला जर बघितलं तर. शॉप ऍक्टला कुठले डॉक्युमेंट लागतात ऑलरेडी बघायचे आहेत. बघितल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप करायचे, ई श्रम कार्ड करायचे असेल तर. डायरेक्ट कॉल आम्ही करणार नाही. हे तुमचे डॉक्युमेंट जर असतील, तुम्ही पाठवलेत आम्हाला, त्याच्यानंतरच तुम्हाला कॉल केला जाईल. कोणतेही डॉक्युमेंट असू द्या, सर्व डॉक्युमेंट आपण बनवतोय. त्याच्यानंतर तुम्हाला कशासाठी काय डॉक्युमेंट लागतात हे ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओ दिलेले आहे. तुम्ही जर 1 मिनिटासाठी तुमचा काढायचा आहे आणि 1 मिनिट काढल्यानंतर तुम्हाला काय केलं करायचे, डॉक्युमेंट शेअर करायचे. डॉक्युमेंट आम्ही काय करू, तुमचे चेक करू. डॉक्युमेंट क्लिअर झाल्यानंतर पैसे घेऊ. सर्व्हिस तुमची टोटल व्हॉट्सअपला येणार आहे. प्रिंट तुम्ही काढू शकता. कुरिअर असेल, काही कुरिअर करू शकतो, काही मेलवरती करू शकतो, काही व्हॉट्सअपवरती करू शकतो. या सर्व सर्व्हिस ज्या आहेत तुम्हाला घरी बसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भेटणार आहेत, कोणत्याही विभागामध्ये. तुम्हाला जर याच्यामध्ये जर सिक्युरिटी वाटत असेल तर काय करायचं, अर्ध पेमेंट पाठवायचं. अर्ध पेमेंट पाठवल्यानंतर तुमची प्रोसेस केली जाईल. ज्या वेळेला तुमचं पूर्ण पैसे येतील त्यावेळेस काय होईल, तुम्हाला दिलं जाईल. सर्वात महत्वाचं, प्रत्येक काम करताना याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी लिहिलेलं आहे काय पाहिजे आणि काय नाही. सर्वात कोणतेही डॉक्युमेंट घेताना आधारला ऑलरेडी तुमचा बँकेमध्ये ऑलरेडी तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे. आणि आधारमध्ये इतर सर्व्हिस होणार नाहीत, फक्त तुमचा पत्ता अपडेशन होणार. जर तुमच्याकडे आधारला तो नंबर अपडेट नसेल तर कोणते डॉक्युमेंट होणार नाहीत. अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्ही काय करू शकता, देऊ शकता. पाहिजे तर तुम्ही ₹100 पहिल्यांदा ऍडव्हान्स पाठवू शकता, काम चालू करू शकता. बाकीचे पैसे नंतर पाठवले तरी चालेल. ₹100 पाठवायचं आणि काम चालू करून घ्यायचं. ज्या वेळेला तुमचे पूर्ण पैसे येतील त्यावेळेला तुम्हाला डॉक्युमेंट पाठवले जातील. धन्यवाद.